बाबा कदम यांची कादंबरी चिनार. प्रकरण 13. लॅम्बर्ट रोड जिथे संपतो तिथे रेसिडेन्सी चौक आहे. या चौकात सकाळी 6:30 वाजता चॅटपीट असा आवाज घुमतो. सकाळी 9:30-10पर्यंत हा आवाज तिथे येतो. हा आवाज हातावर भटोरे तयार करताना होत असतो. या चौकातलं हे हॉटेल छोल्या भटोऱ्यांबद्दल मशहूर आहे. श्रीनगरला आलेल्या शाकाहारी प्रवाशांची या हॉटेलात सकाळी नाश्ता करण्यासाठी एकच गर्दी उसळते. हातावर थापटून तयार केलेले भटोरे तो पोऱ्या अगदी कौशल्याने तेल उकळत असलेल्या कढईत फेकतो. जवळ दुसरा पोऱ्या असतो. तो तळलेले भटोरे झाऱ्यानं उचलत असतो. बाजूला एका मोठ्या परातीत छोले रटरट शिजत असतात. काउंटरवर बिल्ले घेऊन इथे भटोरे तळून बाहेर काढणाऱ्या पोऱ्याजवळ गिऱ्हाईक क्यूनं उभी असतात. एक पोऱ्या भटोरे आणि गरम गरम छोले बिल्ले घेऊन रांगेतल्या लोकांना देत असतो. आज या रांगेत सुनीता आणि नंदलाल येऊन उभे होते. सकाळी लवकर त्यांना जेलकडे जायचं होतं, कारण दयाश्रीची जामिनावर सुटका करण्यात यावी हा बॅरिस्टर खन्नांनी दिलेला अर्ज मंजूर करण्यात आला होता. परंतु त्या रात्री तो हुकूम घेऊन जेलकडे जाता आलं नाही. सायंकाळी 7 नंतर जेलमध्ये कोणाला प्रवेश दिला जात नव्हता. 2 दिवसांपूर्वी पोलीस कस्टडीतून दयाश्री आणि प्रवीण यांची रवानगी मॅजिस्ट्रेट कस्टडीत झाली होती. दयाश्रीला आणण्यासाठी सुनीता आणि नंदलाल गेले, पण जेलच्या पोलिसांनी 9 वाजता यायला सांगितले. मग इतका वेळ कुठे थांबायचं म्हणून ते दोघे फिरत रेसिडेन्सी चौकात आले. नंदलालनं तिला विचारलं, गरम गरम छोले भटोरे कधी खाल्लेत काय? नाही बरे लागतात. इकडच्या भागातला हा शाकाहारी ब्रेकफास्ट आहे. चल घेऊ एक प्लेट. गरम गरम भटोऱ्यांबरोबर शिजून लोण्यासारखे मऊ झालेले छोले खाताना सुनीताला एक वेगळीच लज्जत लागत होती. नंदा, हे छान लागतं हं. ना एकदा खायला घेऊन जाऊ. छे, हा पदार्थ घरी नेऊन खायचा नसतो. सुनी, इथे या क्यूमध्ये उभं राहूनच हे घ्यायचं आणि उभ्या खायचं. तू नेहमी येतोस वाटतं. नाही बुवा, कधीतरी दुकान बंद असलं, मित्र मिळून आलो तर घेतो. तुझ्या दुकानात कधी नेणार? दूर आहे, फार दूर. असं म्हणून नंदलाल हसला आणि म्हणाला, सुनी, ते बघ आमचं दुकान समोरच, NM भाट अँड कंपनी. हे कशाला जोडलंस? मी आणि दयाश्री दोघे पार्टनर आहोत या दुकानात. अच्छा, मला एकदा यायचं आहे रे, ये ना. ती दोघे परत जेलकडे गेली. तेव्हा 9 वाजले होते. कोर्टाकडून दयाश्रीला सोडण्यासाठी आणलेली ऑर्डर घेऊन नंदलाल आणि सुनीता जेलरकडे गेले. ऑर्डर दिली. जेलरनं कपाळावर आठ्या चढवून ती वाचली आणि तो म्हणाला, बैठो. जेलरनं शिपाया करवी दयाश्रीला बोलावून घेतलं आणि तिला तिची जामिनेवर मुक्तता झाल्याचं सांगितलं. नंदा, प्रवीणची नाही सुटका होत? दयाश्रीनं विचारलं. नाही दीदी, त्याचा अर्ज नामंजूर झाला. आता केस संपेपर्यंत त्याला जेलमध्येच अडकून पडावं लागेल. अरे रे, मग माझीच सुटका करून घेण्याची एवढी काय आवश्यकता होती? दीदी, खन्नासाहेब म्हणाले, प्रवीण जेलमध्ये राहिल्यामुळे खटला सुनावणीस लवकर निघेल. नाहीतर उगाच 4-6 महिने डोक्यावर टांगती तलवार राहून लोंबकळत राहावं लागलं असतं. शिवाय प्रवीणला सोडता येणार नाही म्हणाले. पण निदान घरच्या जेवणाची परवानगी तरी. ती मात्र खन्नासाहेबांनी मिळवलेली आहे. आज
संध्याकाळपासूनच घरचा डबा इकडे जेलमध्ये पाठवला जाईल, तेवढं तरी बरं झालं. टॅक्सीतून हे तिघे प्रथम ब्रॉडवे हॉटेलवर आले. दयाश्रीबद्दल ललिता देवींनी आजपर्यंत खूप ऐकलं होतं, तिला प्रत्यक्षात मात्र बघितलेलं नव्हतं. दयाश्रीनं ललिता देवींचे चरण स्पर्शून नमस्कार केला तेव्हा तिला जवळ घेऊन त्या म्हणाल्या, जिती रहो बेटी. सोमनाथही तिथे आले तेव्हा ती त्यांच्याही पाया पडली. बघून घे तुझी सून, सोमनाथ ललिता देवींना म्हणाले. ललिता देवी तिला नखशिखांत न्याहाळत होत्या. 2 वर्षाचं वाढतं वय सोडलं तर दोष काढायला यत्किंचितही जागा नव्हती. नंदलाल आणि सुनीता बाहेरच्या वरांड्यात उभे होते. त्यांना हाक मारून सोमनाथ म्हणाले, नंदा, अरे ही जामिनावर सुटून आली, काहीतरी मिठाई घेऊन ये ना. नका, दयाश्री एकदम बोलून गेली. तोपर्यंत आत आहे तोपर्यंत मी नाही खाणार मिठाई. ललिता देवींनी कौतुकानं दयाश्रीच्या पाठीवर हात ठेवून म्हटलं, बस, आणखीन काय परीक्षा पाहायला हवी. सोमनाथही ललिता देवींकडे पाहत म्हणाले, मग मी तुला काय सांगत होतो, पटलं. मुली, आता इथे माझ्याजवळ राहा. जरूर, पण माझी घरी थोडं जाऊन येते. शेजारी तो शंभ राहतो, त्याला घरात आणखीन काय गोंधळ घातलेला आहे पाहायला हवं. पण जपून हो नंदा, या केसचा निकाल होईपर्यंत कसलाच संघर्ष होऊ देऊ नका. आम्ही संघर्ष होईल असं वागतच नाही. दयाश्री, नंदलाल आणि सुनीता तिघे दयाश्रीच्या घरी आले. टॅक्सीतून दयाश्रीला उतरल्याचं पाहताच तिच्या कारखान्यातले सगळे 20-25 कर्मचारी पुढे आले. त्यांच्यातला पुढारी म्हणाला, दीदी, तुम्हाला शंभनं तुरुंग दाखवला. आम्ही त्याची हड्डी नरम करतो, फक्त परवानगी द्या. तसं काही एक करायचं नाही. शेवटी जय होईल तो सत्याचाच. प्रवीणवर आणि माझ्यावर हा खोटा आळ घेतला आहे, पण आता प्रकरण न्यायालयात गेलं म्हटल्यावर आपणाला त्यात अधिक काही बोलता येत नाही. दीदी, तो धोबी नशीर गेले 4 दिवस दुकान बंद करून कुठेतरी गेला आहे. त्या मेल्यानंच या कारस्थानाला मदत केलेली आहे. बरं, कासम चाचांनी तुला घरी घेऊन यायला सांगितलेलं आहे. नंदलाल मध्येच म्हणाला, कशाला. धडधडीत खोटा आरोप आला आहे, पण चाचांनी आम्हाला यातून बाहेर काढण्यासाठी कसलीच हालचाल केली नाही. मला नाही यायचं तिकडे, ना नात्याचे ना गोत्याचे. पण ते काकाजी केस झाली म्हणून समजल्यावर मुंबईवरून आले. बॅरिस्टर साहेब सुप्रीम कोर्टातली आपली कामं बाजूला सारून इकडे आले आणि हे चाचाजी इथल्या इथे असून जेलकडे भेटायला देखील आले नाहीत. मला त्यांच्याकडे मुळीसुद्धा जायचे नाही. फॅक्टरीतल्या कामगारांना उद्देशून दयाश्री म्हणाली, ही केस संपेपर्यंत तुम्ही लोकांनी गडबड करायची नाही. त्या नशीर धोब्याला किंवा शंभला धमकी द्यायची नाही. भावनेच्या भरात तसं काहीतरी करायला जाल आणि या खटल्यात पुन्हा गुंतागुंत निर्माण करून ठेवाल. बॅरिस्टर खन्नांनी या केसचा खूप अभ्यास केलेला आहे. त्यांच्या कायदे पांडित्यावर माझा विश्वास आहे. आम्हा दोघांना या संकटातून ते एकटेच बाहेर काढू शकतील. तुम्ही आपापल्या कामाला लागा. नंदा, यांच्या पगाराचं काय केलंस? दुकानातून पैसे घेतले आणि यांचे आठवड्याचे पगार भागवले. ठीक, दुकानाच्या कर्जाचा हप्ता महिन्यात द्यायचा आहे, लक्षात आहे ना? हो, होता होईल तो दुकानाचे पैसे फॅक्टरीच्या कामासाठी वापरत जाऊ नकोस. कर्जाचा हप्ता चुकला की बँक थांबणार नाही. पण दीदी, ही केस झाल्यापासून आपल्या दुकानाच्या विक्रीवर देखील परिणाम झाला आहे. ते का? शंभनं वाईट प्रचार सुरू केला आहे आपल्याविरुद्ध. म्हणजे सगळीकडून आम्हाला जगणं असह्य करून टाकायचं ठरवलंच तर त्यांनी. ठीक आहे,
दयाश्रीनं नूरबीकडून सारं घर साफ करून घेतलं. तिच्या गैरहजेरीत आलेली सर्व पत्र वाचून त्यांना उत्तरं धाडली. ती जामिनावर सुटून आल्याचं समजताच तिच्याकडे कशिदा शिकणाऱ्या मुलीचे आईबाप तिला भेटायला आले. त्यांना देखील दयाश्रीवर घेण्यात आलेला आरोप कपोलकल्पित आहे असं वाटत होतं. दुपारी 12 वाजता नंदलाल रज्जाकला बरोबर घेऊन प्रवीणसाठी जेवणाचा डबा घेऊन गेला. दयाश्री आज डोक्यावरून नाली होती. जेलमध्ये आंघोळीला पाणी द्यायचे, पण ते इतके कोमट असायचे की आंघोळ केल्यासारखं देखील वाटत नसे. आज मात्र तिनं सचेल स्नान केलं, केस मोकळे सोडले, पोटाशी कांगडी घेऊन तिनं पत्रांना उत्तरं लिहिली आणि इतक्यात दारात मोटार थांबल्याचा आवाज आला. तिनं खिडकीतून डोकावून पाहिलं. कासम चाचा आणि एक वृद्ध गृहस्थ तिच्याकडेच येत होते. दयाश्रीला खरं म्हणजे कासम चाचांचा खूप राग आला होता. स्वतः ते मल्लकाक यांचे मित्र म्हणवत होते, पण एकदाही तिला भेटायला जेलकडे गेले नव्हते. त्यांची आणि शहाबानीर यांची मैत्री होती, पण त्यांनी कधी या खटल्यातलं खरं सत्य निराळं आहे असं शहाबानीर यांना सांगितलं नव्हतं. हे असं असूनही ते जेव्हा जिना चढून वर आले तेव्हा दयाश्री उठून उभी राहिली आणि तिनं कासम चाचांना वाकून नमस्कार केला. बेटी दयाश्री, मी तुला भेटायला आलो नाही म्हणून तू रागावली असशील, आल्या आल्याच ते म्हणाले. दयाश्री काही न बोलता तशीच उभी राहिली. घरी कोण कोण आहे? कासम चाचांनी पुन्हा विचारलं. नूरबी आहे आणि रज्जाक, तो नंदलालसोबत जेवण घेऊन गेलाय जेलकडे. अच्छा अच्छा. बॅरिस्टरनी प्रवीणला घरचं जेवण देण्याची परवानगी मिळवली नाही का? हो. दयाश्रीला जवळ बोलावून कासम चाचा तिच्या कानाशी तोंड नेऊन म्हणाले, नूरबीला बाहेर पाठव. मी एका अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी आलो आहे. हे गृहस्थ कोण आहेत ओळखलंस? नाही. नूरबीला अगोदर बाहेर पाठव आणि आतून दार बंद करून घे. खालच्या मजल्याचं सुद्धा. दयाश्रीनं तत्काळ ओळखलं की कासम चाचा तसं महत्त्वाचं काम असल्याशिवाय कधीच असे तातडीने येणार नाहीत. तिनं नूरबीला जामा मस्जिदीच्या समोरच्या दुकानातून बिस्किटं आणण्यासाठी पाठवलं. नूरबी गेल्यानंतर दयाश्रीनं खाली जाऊन आतून जिन्याचं दार बंद करून घेतलं. कासम चाचा दयाश्रीला म्हणाले, बेटी दया, हे गृहस्थ आहेत शहाबानीर, डेप्युटी सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस, माझे जानी दोस्त. तुझ्यावर आणि प्रवीणवर हा आरोप आल्यापासून मी अस्वस्थ होतो. तुझ्या हातून अशा भीषण प्रकाराला उत्तेजन मिळणार नाही याची मला खात्री होती, पण तुझ्या विरुद्ध पोलिसांना मिळालेला पुरावा, प्रवीणचे रक्ताच्या डागांचे कपडे, यावरून पोलिसांना तो गुन्हा प्रवीणनं तुझ्या चिथावणीवरूनच केलेला आहे असा निष्कर्ष काढण्या इतपत पुरावा मिळाला होता. पण मी खुदाला स्मरून सांगतो की माझी मनोदेवता मला सांगत होती तू निरपराधी आहेस. तो प्रवीणही निष्पाप आहे. या शहाबानीरला मी पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण पुरावा तुम्ही दोषी आहात असं दर्शवित होता. परवा मी नमाज पढण्यासाठी हजरतबागला गेलो आणि प्रार्थना केली. या प्रकरणातलं सत्य काय आहे हे उजेडात यावे. निरपराध अशा तुला जर या कामात दोष लागला तर माझी प्रार्थना, नमाज यांवरचा विश्वास उडणार होता. मी कोणी महंत किंवा फार मोठा दैवी शक्तिप्राप्त झालेला माणूस नाही, पण असं असूनही मला एक प्रकारची अंतःप्रेरणा नक्कीच आहे. तीच मला सांगत होती तुम्ही निरपराध आहात. काल रात्री मी एका शहाबानीरला घेऊन असाच वेश करून
ब्रॉडवे हॉटेलवर गेलो. बॅरिस्टर साहेब अगोदर माझ्याशी त्या विषयावर बोलायला तयार नव्हते. ते म्हणाले, यातलं खरं काय ते न्यायालयातच ठरेल. त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. आपण जो बचाव घेणार तो कोणालाही अगोदर समजणं इष्ट नव्हतं. मल्ल्याकापासून माझे तुझ्या घराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत हे त्या बॅरिस्टर साहेबांना कसे पटावे. दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात महिन्याला 50-60 हजार रुपये कमावणारा तो बुद्धिमान माणूस माझ्यावर एकदम विश्वास टाकीलच कसा. त्यात हे जनाब नीर माझ्यासोबत. पण खरं सांगू, त्या चाणाक्ष माणसाला आपला सलाम. कपाळाला हात लावून कासम चाचा सांगू लागले. बॅरिस्टरने मला विचारलं, हे गृहस्थ कोण? मी म्हणालो, हाजी मनसूर अहमद, माझे साडू. त्यावर बॅरिस्टर हसले आणि म्हणाले, मेकअप करताना एक फार मोठी ढोबळ चूक राहून गेली हाजी साहेब. आम्ही दोघे सरदच झालो. बॅरिस्टर साहेब यांच्याकडे पाहत म्हणाले, डाव्या भिवईला पांढरा रंग किंचित जास्त झालेला दिसतो. मग? दयाश्रीनं विचारलं. मग काय? दाढी टोपी सर्व उतरवली आणि शहाबान नीरनी बॅरिस्टरांचा हात हातात घेऊन म्हटलं, जनाब, मी या गुन्ह्याच्या तपासात सुपरविजन करीत होतो, पण मलाही कुठंतरी खटकत होतं की सत्य निराळं असावं. डॉग स्क्वॉडचा कुत्रा रॉजर्स दयाश्रीच्या घरापर्यंतच आला. 3ऱ्या मजल्यावर ताराचंदच्या रक्ताचं ग्रुपिंग असलेल्या डागांचे कपडे मिळाले. ताराचंदचे दयाश्रीशी वाकडेपणाचे संबंध होते. तरीही या प्रकारात काहीतरी गूढ आहे असं मला वाटत होतं. आम्ही खूप विचार केला, पण ते काही आम्हाला उकललं नाही. आपण विद्वान आहात. या प्रकरणावर न्यायालयात केस केल्यानंतर निश्चितच प्रकाश टाकाल. पण त्यामुळे होईल काय, तर ही केस सुटेल आणि खरे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर पुन्हा केस दाखल करता येणार नाही. आजपर्यंत श्रीनगरमध्ये तसे थोडेफार खून झाले, पण एकाही खटल्यात अशी गुंतागुंत झालेली नव्हती. तेव्हा न्यायाच्या हेतूसाठी म्हणा, अगर कशासाठीही म्हणा, यात सत्य काय आहे ते दाखवण्याची आम्ही आपल्याला विनंती करतो. मग काय? म्हणाले बॅरिस्टर साहेब. ते हसले आणि म्हणाले, समजा मी तुम्हाला सत्य काय आहे ते सांगितलं आणि तुम्ही त्याचा गैरफायदा घेऊन या केसमधला आमच्या विरुद्धचा पुरावा बळकट करण्याचा प्रयत्न केला तर? मग काय? मग तुम्ही काय म्हणालात? दयाश्रीनं विचारलं. आम्ही दोघांनी कुराणाची शपथ घेतली. तरीही तो बिलंदर कानूनवाला म्हणाला, मला तसं काही सांगता येत नाही. आम्ही काय करू म्हणजे तुमचा विश्वास बसेल? मी बॅरिस्टरना विचारले. त्यावर ते म्हणाले, या कामी तुमचे काही जातबाई गुंतले आहेत असं निष्पन्न झालं तर तुमची सहानुभूती कदाचित त्यांच्याकडे झुकेल. तुम्ही दिलेलं वचन विसरून जाल. त्यावर शहाबाल नीरनी आपल्या मुलाची कसम खाल्ली. आमच्या दोघांच्या सदहेतूची अशी खोलवर जाऊन परीक्षा घेतल्यावर ते म्हणाले, आपण ड्रिंक्स घेता? आम्ही होकारार्थी मान हलवली. तेव्हा ते लगेच म्हणाले, शराब पिना इस्लाम के खिलाफ नहीं है. पुन्हा आमचा आवाज बंद. मी म्हणालो, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये श्रीनगरच्या रस्त्यावर कमरे इतकं बर्फ पडतं. अंगावर एकावर एक अशा 4 गोधड्या घेतल्या आणि पोटाशी कांगडी घेतली तरी थंडी जात नाही. त्या दिवसात सकाळी आणि संध्याकाळी थोडी ब्रँडी आम्ही घेतो, ती नशापाणी म्हणून नव्हे तर जगण्यासाठी आवश्यक म्हणून. असं जवळजवळ तासभर आम्हाला त्या सद्गृहस्थानं छेडलं. आमची सत्वपरीक्षा घेतली. नंतर आम्हाला विस्की पाजली आणि मग सांगितलं ही केस कशी निखालस खोटी आहे ते. पोस्टमॉर्टममध्ये ताराचंदला मारण्याची वेळ 6 ते 8 तास अगोदरची आहे हे त्यांनी दाखवून दिलं. चाकू भुसकल्यानंतरच्या वुलनच्या कोटातून मारणाऱ्याच्या अंगावर रक्ताचे शिंतोडे उडणं कसं शक्य आहे?
हे सांगितलं. ताराचंदला कुठेतरी दुसरीकडेच मारण्यात आलं असलं पाहिजे. तिथेच प्रवीणचे जे कपडे नशीर धोब्यानं मुद्दाम गहाळ केले होते त्यांना रक्त लावण्यात आलं असलं पाहिजे असं सांगितलं आणि चाकूच्या मुठीला हात लावणारा गृहस्थ मुद्दाम दयाश्रीच्या दारापर्यंत चालत गेला असला पाहिजे असं म्हणाले. हा सर्व कट अत्यंत विचाराने पोलिसांची दिशाभूल करण्याच्या हेतूने अगदी कौशल्याने रचण्यात आला असावा असे त्यांनी आमच्या निदर्शनास आणून दिले. हेतूच्या पुराव्याचा प्रश्नच नव्हता. पाण्यावरून तुझे आणि ताराचंदचे भांडण होतेच. प्रवीणनं ताराचंदला धमकी दिल्याचे जगजाहीर होते. हा खून करण्याचा कट मुख्यतः केला शंभनं, ताराचंदच्या मुलानंच. हे देखील बॅरिस्टर साहेबांनी आम्हाला खात्रीशीररित्या पटवून दिलेलं आहे. ताराचंदच्या खुनाच्या अगोदर शंभनं त्यांच्याकडे पैसे मागितले होते. बापलेकाचे मिराकदलमध्ये मोठं भांडण झालं होतं. ताराचंदचे आणि जुनीचे अनैतिक संबंध होते. शंभनं मंजूर अहमद या जुनीच्या नवऱ्याशी संधान बांधले. तो ड्रायव्हर होता. त्याला अनायासेच आपल्या पत्नीच्या जाराचा काटा काढण्याची संधी मिळाली. यासाठी धोबी नशीरनं सहाय्य करण्याचं कबूल केलं. त्यानं प्रवीणची पॅन्ट आणि मानेला पैसे घेऊन मंजूर अहमद आणि शांब यांच्याकडे दिले. अशा तऱ्हेने हा सर्व कट शिजला. त्यानंतर मंजूर अहमदनं आणखी कोणाचे तरी सहाय्य घेतलेले आहे. हा चौथा माणूस बहुधा चाकूला स्पर्श करून तुमच्या घरापर्यंत आलेला होता. तो मात्र कोण आहे हे समजलेलं नाही. पण आता तुम्ही लोक करणार आहात काय? त्यावर शाहबान नीर म्हणाले, खऱ्या गुन्हेगारांना आपण या खटल्यातून सुटलेले आहोत अशी आता खात्री झालेली आहे. तेव्हा काल रात्रीपासून त्यांच्या हालचालीवर आमच्या साध्या वेशातल्या पोलिसांची पाळत ठेवण्यात आलेली आहे. ही गोष्ट मुद्दाम तुला सांगण्यासाठी आम्ही आलो आहोत. प्रवीणचा जामीन कोर्टाने नाकारला ते एका अर्थी फार चांगलं झालेलं आहे. प्रवीणला देखील तू भेटून ही गोष्ट सांग. पूर्ण सत्य उजेडात आल्यानंतर 1 मिनिट देखील आम्ही त्याला तुरुंगात ठेवणार नाही. दयाश्रीला खरंच वाटेना. ती कासम चाचांना म्हणाली, चाचा तुम्ही हे सर्व खरं सांगता आहात ना? बिलकुल दया, मी तुला जेलमध्ये भेटायला आलो नाही, पण एकसारखा प्रयत्न करीत होतो यांना पटवून द्यायचा. त्या मुलीच्या हातून असे अघोरी कृत्य घडणार नाही. यांना सुद्धा थोडी शंका होती. पण काल बॅरिस्टर साहेबांशी आमची चर्चा झाल्यानंतर यांची ही खात्री पटली. तुम्ही दोघेही निरपराध आहात. मग आज यांना वेषांतर करून इकडे घेऊन येण्याचं कारण काय? हे बघ, शंभ शेजारीच राहतो. शाहबान नीर तुला भेटायला आले हे देखील त्याला समजता कामा नये. ही गोष्ट अत्यंत गुप्त राहायला हवी. साहेब, आपले आभार कोणत्या शब्दात मानावेत मला समजत नाही, पण या गुन्ह्याला अशी कलाटणी मिळेल असं वाटलं नव्हतं. आता आम्ही इथे जास्त वेळ थांबत नाही. ही गोष्ट प्रवीणला सांगण्याची व्यवस्था कर. तो निष्कारण जेलमध्ये झुरत राहील. कासम चाचा आणि म्हाताऱ्याचं वेषांतर केलेले शाहबान नीर उठले. दयाश्रीनं त्यांचे शतशः आभार मानले. ते दोघे गेल्यानंतर दयाश्री उठली आणि मल्लकाक यांच्या फोटोसमोर हात जोडून उभी राहिली. तिच्या डोळ्यांतून घणाघळ अश्रू वाहू लागले. बिस्किटांचा पुडा घेऊन आलेली नूरबी म्हणाली, दीदी चाचा गेले? चहा घ्यायला थांबले नाहीत? नाही. साडीच्या टोकानं अश्रू टिपून दयाश्री म्हणाली, पण मला चहा हवा आहे. मस्तपैकी मिठी चाय बनव.
नूरबीच्या हातातला बिस्किटाचा पुडा घेऊन तिनं त्यातलं एक बिस्किट घेतलं आणि नूरबीच्या तोंडात घातलं. बिचाऱ्या नूरबीला समजेना दिदीला असं एकाएकी वेड्यासारखं वागायला झालंय तरी काय. प्रकरण 13 येथे समाप्त. चिनार बाबा कदम.